भक्तांच्या तोंडूत मुखातून आलेलं काही शब्द आपल्याला ऐकायला मिळतील बघा. त्यापैकी 2 ओळी मी आपल्याला सांगतो. रामाने येडी म्हणता क्रोधली सत्वरी, जवा पाटली धरतरी तवा येडा माय निघाली वर. रामाने येडी म्हणता आला तिला राग, विक्राळ रूप धरण पडलं तिला भाग. अनेक गाण्यामधून असे शब्द आपल्या कानावरती पडले. तर बांधवांनो, आई तुळजाभवानीची धाकटी बहीण माता येडेश्वरीला मानलं जातं. आणि या 7 बहिणीपैकी येडेश्वरी मातेनं अतिशय विक्राळ असं रूप धारण केलं आणि अतिशय रागीट स्वभावाची माता म्हणलं जातं बांधवांनो. परंतु हे अतिशय विक्राळ असं रूप धारण मातेनं का केलं, त्याचंच रहस्य आज आपण व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर बांधवांनो, करमाळा तालुका आणि या करमाळा तालुक्याचा जो भाग आहे दंडकारण्याचा भाग, त्या बालाघाटाच्या कुशीमध्ये येरमाळा नावाचं गाव आणि त्याच ठिकाणी बांधवांनो त्या डोंगरावरती अधिमाया शक्ती येडेश्वरी मातेचं भव्य असं मंदिर त्या ठिकाणी उभं आहे. त्या गाभाऱ्यामधली असलेली मूर्ती स्वयंभू अतिशय विक्राळ असं रूप मातेनं का धारण केलं, त्याचंच रहस्य आज व्हिडिओमधून जाणार आहोत. महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून लाखो भक्त त्या ठिकाणी चैत्र पौर्णिमेला आणि घटस्थापनेला येतात बघा, कारण कुलमाता आहे. त्यासाठी व्हिडिओ आपण नक्की पहा.